मॅथ्यू हेनरी यांनी म्हटले होते की देवाच्या वचनाबद्दल आपल्याला जितका आदर असेल तितकाच आपल्याला त्यात आनंद मिळतो. काय आम्ही देवाच्या वचनाला आदर देतो? उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियांनो, मानवाचे जीवन हे सहज निर्माण झालेले नाही. त्यामागे काही उद्देश आहे, हेतू आहे. अर्थात देवाचा उद्देश आणि हेतू, आणि हे जर परिपूर्ण करायचे आहेत तर आमच्या जीवनाला एक शिस्त असावी. प्रियांनो, आजच्या अध्ययनाच्या द्वारे आपण आज्ञाधारकता, विश्वासूपणा आणि शास्त्रलेखाच्या टिकाऊ स्वरूपाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही स्तोत्रसंहिता 119 अध्याय 9 वचनापासून पुढच्या वचनांवर अध्ययन करणार आहोत. दुसरा बेत या वर्णाक्षराचा भाग आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 9 वचन. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. तरुणांनी देवाचे वचन वाचून त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आजचे जग नैतिकदृष्ट्या प्रदूषित झालेले आहे. टीव्ही, सिनेमा, अयोग्य विचार प्रणाली, सर्व प्रकारची अनिती, नीतिमूल्यांचा अभाव या गोष्टींचा तरुण मनावर कळत नकळत परिणाम होत राहतो व या गोष्टींनी बनलेल्या जगाच्या प्रवाहात तरुण मन बहकत जाणे अगदी सहज शक्य आहे. या वाईट प्रभावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जगापासून पळून जाऊन दूर डोंगर दऱ्यांमध्ये जाऊन राहण्याची गरज नाही, तर त्या प्रभावांना विजयी प्रतिकार करण्यासाठी देवाच्या वचनाची तलवार हाती घेणे आवश्यक आहे. देवाच्या वचनामध्ये आपली मने मुळावली जाणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व वाईट प्रभावांच्या झंझावातातही आमचा विश्वास टिकून राहावा. देवाच्या वचनामुळे आमचे वर्तन शुद्ध राहू शकते. आता आपण 11वे वचन वाचूया. तो म्हणतो, 119 अध्याय 11वे वचन. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे. परमेश्वराचे वचन आपल्या मनात जपून ठेवणे म्हणजे ते पाठ करणे नव्हे. कारण अनेक लोक पवित्र शास्त्रातले मोठे मोठे उतारे पाठ करतात, परंतु त्यांच्या वर्तनात त्या वचनांचे किंचितही प्रतिबिंब दिसत नाही. देवाचे वचन मनात जपणे म्हणजे त्याचे आज्ञापालन करणे, त्यापासून न भटकता त्याप्रमाणे चालणे होय. हा स्तोत्रकर्त्याच्या ह्या वचनाचा अर्थ होय. नंतर तिसरा भाग म्हणजे गिमेल या वर्णाक्षराने सुरुवात होणारा भाग आपण पाहूया. 18वे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. जेव्हा आम्ही स्वतःच्या बुद्धीवर भरोसा ठेवून पवित्र शास्त्र वाचतो तेव्हा ते आम्हाला समजत नाही. ते ईश्वर प्रेरित वचन आहे व ते समजण्यासाठी आम्हाला देवाच्या आत्म्याची, त्याच्या सहाय्याची गरज आहे. परमेश्वराने स्वतः ते आम्हाला शिकवावे याची आम्हाला गरज आहे. म्हणून प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा पवित्र शास्त्र वाचायला घेता तेव्हा परमेश्वराला तुमचे आत्मिक नेत्र उघडण्याची विनंती करा. तो तुम्हाला त्यातील अद्भुत गोष्टी स्वतःहून शिकवेल. इर्मयाचे पुस्तक 33वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात प्रभू परमेश्वर म्हणतो. इर्मयाचे पुस्तक 33वा अध्याय आणि 3रे वचन. मला हाक मार, म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. प्रिय श्रोत्यानो, पवित्र शास्त्र मौल्यवान रत्नांचे झळझळणारे प्रचंड भांडार आहे. ते एक अद्भुत पुस्तक आहे. त्याचा आनंद लुटण्यासाठी आम्ही परमेश्वराला या स्तोत्रकर्त्याप्रमाणे म्हणायला हवे, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या शास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. यानंतर 4थे वर्णाक्षर दालेथ याचा विभाग आपण पाहूया. 119 अध्याय 25वे वचन. माझा जीव धुळीस मिळाला आहे, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
या जगातल्या अनेक गोष्टी आम्हाला निराश करतात. आम्ही त्यांच्यामुळे जणू धुळीस मिळण्याच्या मार्गावर असतो. परंतु केवळ प्रभू परमेश्वराचे वचन आम्हाला नवजीवन देते. परमेश्वर त्याच्या वचनाच्याद्वारे आम्हाला आनंद, सांत्वन, आधार देतो. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर मरण सोसण्याआधी अनेक गोष्टी आपल्या शिष्यांना शिकवल्या, सांगितल्या. तो त्यांना योहान शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 11व्या वचनात म्हणाला. योहान शुभवर्तमान 15वा अध्याय 11वे वचन, माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी या गोष्टी तुम्हा सांगितल्या आहेत. परमेश्वराचे वचन सामर्थ्यशाली आहे. ते आम्हाला नवजीवन देते. यानंतर 5व्या वर्णाक्षराच्या विभागाचा म्हणजे ह्या विभागाचा आपण अर्थ पाहूया. 33वे वचन पहा. हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहील. पवित्र शास्त्र पाळणे, देवाच्या आज्ञा पाळणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. प्रभू परमेश्वराने मोशेच्याद्वारे इस्रायली लोकांना इजिप्तच्या दास्यातून बाहेर काढले. त्यानंतर मोशे मरण पावला. त्याच्या जागेवर परमेश्वराने यहोशुवाची नेमणूक केली आणि त्याने त्याला सूचना देऊन काय सांगितले ते आम्हाला यहोशुवाचे पुस्तक 1 अध्याय 7 आणि 8 ह्या वचनांमध्ये वाचायला मिळते. यहोशुवा 1 अध्याय 7 आणि 8 वचने. मात्र तू खंबीर हो व हिंमत धर आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे मान्य करून पाळ. ते सोडून उजवी डावीकडे जाऊ नको, म्हणजे तू जाशील तिकडे तुला यशप्राप्ती घडेल. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू नये. त्यात जे काही लिहिले आहे ते तू मान्य करून पाळावे म्हणून रात्रंदिवस तू त्याचे मनन करावे, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यशप्राप्ती घडेल. आम्हाला विजयी ख्रिस्ती जीवन जगण्याकरिता परमेश्वराच्या नियमांचा मार्ग शिकणे अगत्याचे आहे. या पुढचा भाग 6वे हिब्रू वर्णाक्षर वाव याचा आहे. त्यातील 2 वचने आपण लक्षात घेऊया. 119 अध्याय 41वे वचन. हे वचन सांगते, हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो, तुझ्या वचनानुसार तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त हो. परमेश्वराची दया व त्याचे आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचवणारी वाहिका म्हणजे परमेश्वराचे वचन होय. परमेश्वराने त्याच्या तारणाचा मार्ग आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे प्रगट केला आहे. 47व्या वचनात पुढे तो म्हणतो, मी तुझ्या आज्ञात आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत. या ठिकाणी आम्हाला स्तोत्र संहितेच्या पहिल्या स्तोत्रातील सुखी पुरुष आढळतो. 2 आणि 3 वचनात आम्ही वाचतो. पहिले स्तोत्र 2 आणि 3 वचन, सुखी पुरुष परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करीतो आणि त्यामुळे तो कसा आहे हे आम्ही 3 वचनात वाचतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. तुम्ही ख्रिस्ती साहित्य व इतर कथा कादंबऱ्या वाचू नयेत, त्यांचा आनंद लुटू नये असे मी तुम्हाला म्हणत नाही श्रोत्यानो. पण तुम्हाला काय अधिक प्रिय आहे, ही पुस्तके की देवाचे वचन? देवाचे वचन परिपूर्ण भोजनाप्रमाणे आहे आणि स्वादिष्ट उत्कृष्ट जेवण कोणाला आवडत नाही. आपली आत्मिक भूक निकृष्ट अन्नाने भागवू नका, त्याने तुम्हाला आत्मिक शक्ती कधीही प्राप्त होणार नाही. स्तोत्रकर्ता जाईन या 7व्या वर्णाक्षराच्या भागात काय म्हणतो ते आपण आता थोडक्यात पाहूया. 49वे वचन, तू आपल्या दासाला दिलेले वचन आठव, कारण तू मला आशा लाविली आहे. आणि पुढे तो 50व्या वचनात म्हणतो, माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. देवाचे वचन आम्हाला सांगते की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आमच्या उदास होणाऱ्या निराशेच्या खाईत पडू लागलेल्या मनाला उत्तेजित करण्याचे सामर्थ्य केवळ देवाच्या वचनात आहे. आता 8वे वर्णाक्षर खेत याचा विभाग पाहूया. 57 वचन वाचत आहे, परमेश्वर माझा वाटा आहे, तुझी वचने पाळण्याचा मी निश्चय केला आहे. परमेश्वराच्या गौरवाने व त्याच्या थोरवीमुळे हा स्तोत्रकर्ता चकित झाला आहे आणि अशा परमेश्वराला त्याने आपले वतन समजले आहे. पुढे तो 62व्या वचनात काय म्हणतो पहा, तुझ्या न्याय निर्णयांबद्दल तुझे उपकार स्मरण कराव्यास मी मध्यरात्री उठतो. देवाच्या सर्व महान सेवकांनी ही गोष्ट आचरणात आणली. मध्यरात्री किंवा भल्या पहाटे उठून परमेश्वराच्या समक्षतेत ते हजर होत असत
व आपल्या मागण्या उपकारस्तुतीसह परमेश्वराला सादर करीत तुम्ही दिवसाच्या 24 तासांपैकी परमेश्वराच्या समक्षतेत त्याला धन्यवाद द्यायला केव्हा येता? रात्री अपरात्री उठून परमेश्वराला त्याच्या निर्णयांबद्दल तुम्ही धन्यवाद देता काय? जर परमेश्वराला तुमच्या जीवनात काही सहभाग असेल, त्याची जर तुमच्या जीवनात मुख्य भूमिका असेल, तर तुम्हाला त्याच्या पवित्र समक्षतेची पूर्ण जाणीव राहील व या स्तोत्रकर्त्याप्रमाणे तुम्ही परमेश्वराचे मध्यरात्री धन्यवाद कराल. 9वे वर्णाक्षर आहे ठेत. या विभागात स्तोत्रकर्ता काय म्हणतो ते पहा. 69 आणि 70 ही वचने आपण वाचूया. गर्विष्ठांनी माझ्यावर आळ घेतला आहे, तरी मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन. त्यांचे मन कठीण झाले आहे, मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो आहे. श्रोत्यानो, परमेश्वराचे वचन आमचे बळ व सामर्थ्य आहे, कारण त्याद्वारे खुद्द परमेश्वर आमच्याशी बोलतो व आमचे सहाय्य करतो. त्याचे वचन विश्वसनीय आहे, म्हणून संकट समयी कोणी खोटे आरोप करीत असले तरी तो देवाच्या वचनापासून ढळणार नाही. तो आपल्यावरच्या संकटामुळे डगमगून जाऊन परमेश्वराच्या नियमांपासून दूर नाही, तर तो त्याच्या शास्त्रात रमेल. काय आपणावर संकट आल्यास आपण नियमांना धरून राहता, की पवित्र शास्त्रातील वचनांना सोडून आपल्या मनाप्रमाणे करता? 10वे वर्णाक्षर आहे योद. या विभागात स्तोत्रकर्ता काय म्हणतो पहा. 73 वचन. तुझ्या हातांनी मला निर्माण केले व घडिले, तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे. प्रभू परमेश्वराने आम्हाला घडविले, त्याने आम्हाला निर्माण केले व आम्हाला कशाची गरज आहे हे त्याला चांगले ठाऊक आहे. आणि आमची एक अत्यंत प्राथमिक गरज आहे देवाचे वचन. त्याविषयीच स्तोत्रकर्ता या ठिकाणी बोलत आहे. परमेश्वर ती गरज भागविण्याकरिता समर्थ आहे. नंतर 11वा जो भाग आहे तो आहे काफ. भयंकर छळाविषयी ह्या ठिकाणी सांगण्यात आले आहे. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव. ज्याच्या वेळी होते दुःख, कैता धावा देतो सुख. ज्याच्या वेळी होते दुःख, कैता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव. काय सांगू त्याचे प्रेम, देवारा रक्षण. काय सांगू त्याचे प्रेम, देवारा रक्षण. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव. ख्रिस्त माझा तारणारा. 81 आणि 83 वचन वाचूया. तू सिद्ध केलेल्या तारणाची उत्कंठा धरून माझा जीव व्याकुळ झाला आहे, पण मी तुझ्या वचनाची आशा धरितो. धुरात ठेविलेल्या बुधल्यासारखा मी झालो आहे, तरी मी तुझे नियम विसरलो नाही. इतक्या छळानंतरही देवाने त्यांना सोडलेले नाही, कारण देवाचे वचन ह्या लोकांचा आधार आहे, ह्या स्तोत्रकर्त्याचा आधार आहे. हिब्रू वर्णाक्षरापैकी 12वे वर्णाक्षर आहे लामेद. आपण त्यातील एक वचन वाचूया. 89 वचन.
हे वचन सांगतं, हे परमेश्वरा तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे. प्रभू परमेश्वर कधी न बदलणार आहे आणि त्याचे वचनही त्याच्याचप्रमाणे सर्व काळ स्थिर असणारे, कधीही न बदलणारे आहे. प्रभू येशूने मार्क शुभवर्तमान 13वा अध्याय 31व्या वचनात सांगितले, आकाश व पृथ्वी ही नाही तशी होतील, परंतु माझी वचने नाही तशी होणारच नाहीत. जर परमेश्वराची वचने स्थिर नसती, ती पूर्णत्वास जाणारी नसती, तर आम्ही त्याच्यावर कधीही दृढ विश्वास ठेवू शकलो नसतो. त्यानंतर 13वे वर्णाक्षर आहे मेम. ह्याचे 97 वचन आपण वाचूया. आहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे, दिवसभर मी त्याचे मनन करीतो. श्रोत्यानो, आपण एक म्हण नेहमी वाचतो की निंदकाचे घर असावे शेजारी. अर्थात आमच्या चुका काढणारे आमच्या आजूबाजूला असले तर आम्ही जाणीवपूर्वक चुका टाळतो व आमच्यात सहजरित्या चांगला बदल घडून येतो. परंतु स्तोत्रकर्त्यासाठी हे काम देवाचे पवित्र वचन करते. ते त्याच्या सतत जवळ असल्यामुळे ते त्याला बोध करते, सावधगिरीचा इशारा करते, ते त्याला त्याच्या चुका दाखवून देते. याकोबाचे पत्र 1 अध्याय 23वे वचन, ह्यामध्ये देवाच्या वचनाला आरशाची उपमा देण्यात आलेली आहे. देवाचे वचन आम्हाला आमचे हुबेहूब प्रतिबिंब दाखवते, जेणेकरून आम्ही स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणावी. 99 वचन मी वाचत आहे. 119 स्तोत्र 99 वचन. तो म्हणतो, माझ्या सर्व शिक्षकांपैकी मी अधिक समंजस आहे, कारण मी तुझ्या निर्बंधाचे मनन करीतो. मला तुम्हाला परत एकदा सांगू द्या की पवित्र शास्त्र हे ईश्वर प्रेरित वचन आहे. देवाच्या पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन ते लिहिण्यात आलेले आहे आणि म्हणून आम्हाला शिकविणारा दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द देवाचा आत्मा या वचनाच्या द्वारे आम्हाला शिकवतो. म्हणूनच दावीद राजाही 19व्या स्तोत्राच्या 8व्या वचनात म्हणाला, परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्राला प्रकाश देते. जर प्रभू पिता आमचा शिक्षक असेल तर आमची समज निश्चितच अधिक होणार. आता 14वे वर्णाक्षर आहे नून आणि या विभागात आम्हाला आमचे आवडते वचन वाचायला मिळते. 105 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. श्रोत्यानो, या नैतिक अंधकाराने व्यापलेल्या जगात आम्हाला प्रकाशाची गरज आहे आणि ते काम देवाचे वचन करते, कारण देवापासूनच प्रकाशाचा उगम आहे. त्याच्या वचनाच्या प्रकाशात चालताना आम्ही अंधारामध्ये अडखळणार नाही. देवाचे वचन जे देहरूपाने या पृथ्वीवर अवतरले ते म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. तो ह्या जगाचा प्रकाश आहे. तो योहान शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 12व्या वचनात म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रिय श्रोत्यानो, तुम्ही आज कोणत्या प्रकाशात चालता? आपल्याला माहिती असेलच की काळ्या कुट्ट कोळशाच्या खाणीत किती घनघोर अंधार असतो आणि त्या अंधारात जे खाण कामगार काम करतात त्यांना आपल्याजवळ सतत दिवा बाळगावा लागतो. काही त्यांच्या डोक्यावरच विजेरी बाळगतात आणि त्या प्रकाशात ते चालतात, काम करतात. तुमच्याजवळ या जगाच्या अंधारात चालताना शुद्ध, कधीही प्रखरता कमी न होणारा प्रकाश आहे काय? की तुम्ही स्वतःच्या बुद्धीच्या प्रकाशात चालता, की मानवी तत्वज्ञानाच्या प्रकाशात चालता? लक्षात घ्या की खऱ्या देवापासून असलेला प्रकाशच असा आहे की अंधकार त्याला ग्रासू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त हा तो प्रकाश आहे. आता आपण 119व्या स्तोत्राच्या 15व्या विभागाला पाहणार आहोत. हा विभाग आहे सामेख. त्यातील 113 हे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. मी दुट्टप्पी मनुष्यांचा द्वेष करीतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर स्तोत्रकर्ता असत्याचा द्वेष करतो, त्याला लबाडी करणाऱ्यांचा तिरस्कार वाटतो. परंतु परमेश्वराचे वचन जे सत्य आहे ते त्याला प्रिय आहे. श्रोत्यानो, तुम्ही सत्य व असत्य या दोन्हींवर एकाच वेळेस प्रेम करू शकत नाही. दोन्हींपैकी एकाची निवड करणे अटळ आहे. जर तुम्ही देवावर, त्याच्या वचनावर प्रीती करता तर तुम्ही जगातील व्यर्थ व अनितीच्या गोष्टींचा द्वेष कराल, आणि या दोन्ही गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर परमेश्वर तुमचा तिरस्कार करेल. कारण जगाची व्यर्थता व देवाचे आशीर्वाद दोन्हीवर आपले लक्ष लावणारे कोमट असतात.
देवाचे वचन अशा लोकांविषयी प्रकटीकरणाचे पुस्तक 3 अध्याय आणि 16व्या वचनात म्हणते, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस किंवा उष्ण नाहीस हे मला ठाऊक आहे. पण तू तसा नाहीस, कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. दुटप्पी लोकांचा परमेश्वराला वीट आहे. पुढचा विभाग आहे एन या अक्षराचा. आपण त्यातील एक वचन वाचणार आहोत. 126 वचन. परमेश्वराची कार्य करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे. आज खरोखर देवाच्या वचनाची विटंबना होत आहे. त्याचा अनादर केला जात आहे. लोकांना देवाच्या वचनाची किंमत वाटेनाशी झाली आहे. परंतु एक दिवस असा येईल की परमेश्वर त्याच्या वचनाची सत्यता नक्कीच प्रस्थापित करेल आणि देवाच्या वचनाचा अनादर करणाऱ्या प्रत्येकाचे मुख लज्जेने काळवंडेल. प्रभू येशू ख्रिस्ताने मार्क शुभवर्तमान 8 अध्याय आणि 38 वचनात सांगितले, कारण या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनांविषयीची लाज धरील, त्याच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो पवित्र दूतासह आपल्या बापाच्या गौरवात येईल तेव्हा धरेल. प्रिय श्रोत्यानो, तुम्ही देवाच्या वचनाचा योग्य तो आदर करायला हवा. यानंतरचे वर्णाक्षर आहे पे. हे 17वे आहे. त्यातील 2 वचने आपण एकानंतर एक वाचणार आहोत. 129 वचन. तुझे निर्बंध आश्चर्यकारक आहेत, म्हणून माझा जीव ते पाळितो. परमेश्वराचे वचन खरोखर आश्चर्यकारक व अद्भुत आहे. देवाच्या एका प्रसिद्ध सेवकाने म्हटले, येशू जो सार्वकालिक शब्द आहे त्याला अद्भुत असे म्हणण्यात आले आहे आणि देवाचे सर्व उच्चारलेले शब्द त्यांच्या त्यांच्या प्रमाणात अद्भुत आहेत. पुढे 130 वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. श्रोत्यानो, खरोखर परमेश्वराचं वचन आम्हाला ज्ञान पुरवते. ते आमचे मार्गदर्शन करते. मला वाटतं या विभागात माझा समावेश होईल. देवाचे वचन मला अधिक जाणण्याची गरज आहे. पुढचा विभाग आहे तास्ते या वर्णाक्षराचा. स्तोत्रकर्ता या विभागात म्हणजे स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 137 वचनात म्हणतो, हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, तुझे निर्णय सरळ आहेत. जेव्हा आमच्या परीक्षा व समस्यांची कारणे आम्हाला समजू शकत नाहीत, तेव्हा आम्ही या सत्यावर विसंबून राहू शकतो की परमेश्वर न्यायी आहे आणि म्हणून तो आमच्याशी न्यायीपणाने वर्ततो. ह्यानंतरचे वर्णाक्षर आहे कोफ. यातील 2 वचने आपण वाचूया. 145 आणि 146. मी अगदी मनापासून तुझा धावा करीतो, हे परमेश्वरा माझे ऐक. मी तुझे नियम पाळीन. मी तुझा धावा करीतो, तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन. परमेश्वर जेव्हा तुमचे तारण करीतो तेव्हा तो आम्हाला देवाच्या वचनाचा आहार देऊ लागतो, जो आमच्या आत्मिक वाढीसाठी गरजेचा असतो. यानंतरचे वर्णाक्षर आहे रेश. परमेश्वर आम्हाला दिलेल्या वचनानुसार नवजीवन देतो, असे या विभागात सांगण्यात आले आहे. 154 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. 154. माझा वाद तू चालीव, मला मुक्त कर, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. श्रोत्यानो, परमेश्वराचे पवित्र वचन आमच्यामध्ये संजीवन घडवून आणते. तेच आम्हाला सामर्थ्य देते. नंतरचा भाग आहे शीन. त्यामध्ये म्हणजे 119 स्तोत्र 161 वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, अधिपती माझ्या पाठीस विनाकारण लागले आहेत, परंतु माझे हृदय तुझ्या वचनांचे भय धरिते. या स्तोत्रकर्त्याला परमेश्वराच्या वचनाविषयी अधिपतींपेक्षाही अधिक आदर व भय वाटत होता. आणि मला वाटतं तसे असणे आमच्या देवावरच्या विश्वासाचे एक चिन्ह आहे. हिब्रू वर्णमालिकेतला शेवटचा शब्द आहे ताव. त्यातील एक वचन मी आपणाकरिता वाचत आहे. 176 वचन. हरविलेल्या मेंढरासारखा मी हरवला आहे, आपल्या दासाचा शोध कर, कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही. जोपर्यंत देवाचे वचन तुमच्या हृदयात आहे, देवाकडे येण्याची जोपर्यंत तीव्र इच्छा तुमच्या अंतःकरणात आहे, मेंढपाळ तुमचा शोध करीत आहे, तो तुम्हाला आपल्या जवळ घेईल व आपल्या कळपात परत आणेल. खरोखर श्रोत्यानो, स्तोत्र 119 हे गौरवशाली स्तोत्र आहे. सर्व स्वातंत्र्याच्या पायाशी असलेले आधारस्तंभ असलेल्या देवाच्या वचनाला ते गौरव देते. ते तारकाला प्रगट करते. योहान शुभवर्तमान 8 अध्याय आणि 36 वचन सांगतं, यास्तव जर पुत्र तुम्हा स्वतंत्र करील
तर तुम्ही खरे खरे स्वतंत्र व्हाल. खरोखर देवाचे वचन तुमच्या जीवनात व अंतःकरणात स्वातंत्र्य आणते. एका भव्य व सुंदर स्तोत्राचा आता अभ्यास केल्यानंतर आपण 120 या स्तोत्राचा अभ्यास करूया. हे स्तोत्र यात्रेकरूच्या परिस्थितीचे वर्णन करते. या स्तोत्रासह आम्ही स्तोत्रसंहितेच्या एका विशेष विभागात प्रवेश करीत आहोत. हा विभाग स्तोत्र 120 ते 134 या 15 स्तोत्रांनी बनतो. ही स्तोत्रे विशेष करून यात्रेकरूच्या जीवनाशी संबंधित आहेत. मला वाटतं की या स्तोत्रांचा 2 वेगवेगळ्या कारणांकरिता उपयोग केला जाईल. जेव्हा बंदिवान यहुदी बाबिलोनाहून यरुश्लेमेस परत आले, तेव्हा प्रवासात त्यांनी ही स्तोत्रे गायली. आणि या स्तोत्राचा दुसरा व सर्वसाधारण उपयोग हा होता की यहुदी लोक यरुश्लेमेला देवाच्या आज्ञेनुसार वर्षातून 3दा उपासनेकरिता जात, तेव्हा ही स्तोत्रे ते गात असत. प्रवासाच्या प्रत्येक दिवशी ते यापैकी एक स्तोत्र गात आणि जसे यरुश्लेमच्या पर्वताचा चढ ते चढत ते आरोनाचे स्तोत्र गाऊन शेवटी 134 स्तोत्र देवाच्या मंदिरात उपासनेच्या वेळेस देवाची स्तुती करीत गात असत. म्हणून या स्तोत्रांना आरोहणाची स्तोत्रे म्हटल्या जाईल. पुढच्या कार्यक्रमामध्ये या स्तोत्राची वचने आपण वाचूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. बायबलमध्ये स्तोत्र 119 हे सर्वात अधिक वचने असलेले स्तोत्र आहे. आजचा प्रश्न, स्तोत्र 119 नुसार वचनाच्या उलगड्याने काय प्राप्त होतो? ए. प्रकाश, बी. आनंद, सी. अंधार, डी. समाधान. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आपण देवाच्या वचनाचे महत्त्व शिकलो आहोत. देवाच्या वचनाच्या द्वारे आम्हाला नवजीवन आहे. वचनाद्वारे आम्हाला आशा आहे आणि म्हणून आम्ही आमच्या अंतःकरणात वचन जपले पाहिजे. म्हणजेच आम्ही आज्ञापालन केले पाहिजे. वचनाप्रमाणे आमची कृती देखील असली पाहिजे. प्रियांनो, येशू देव आमचा मेंढपाळ आहे, जो आजही हरवलेल्या मेंढरांचा शोध घेतो. काय आपली स्थिती हरवलेली आहे? तर देवाच्या वचनांकडे या आणि आशीर्वादित व्हा. आपण प्रार्थना करू. आमची काळजी घेणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर ते बाप्पा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभूजी की आज तुझ्या चरणांपाशी तू आम्हाला एकत्रित केलेला आहेस. तू आम्हाला शिकवलेला आहेस की तू आमचा मेंढपाळ आहेस. आम्ही तुझ्यावरती विसंबून राहावं. आमच्या जीवनातील प्रत्येक क्षणामध्ये प्रभूजी आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावावं. आणि होय प्रभूजी, या सर्व गोष्टींच्या द्वारे जे तू आशीर्वाद आमच्यासाठी नेमस्त केलेले आहेत, ते आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून आम्ही आनंदित व्हावं. होय प्रभूजी, आमची अवस्था ही हरवलेल्या मेंढराप्रमाणे असू नये. तर बापा, आम्ही तुझ्या कळपातले असावे म्हणून प्रभूजी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आपणाबरोबर सदैव असो.